मी सारखं सांगत आलो आहे की जर ते त्यांच्या वतीने प्रचार करत असतील ते त्यांच्या वतीने करतायत दादांसाठी, आम्ही आमच्या वतीने प्रचार करत आलो आहे आणि आमचे मित्रपक्ष त्यांच्या वतीने प्रचार करतायत. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या मनात काय भावना ते प्रचारच्या दरम्यान बोलत असतील त्याच्याबद्दल मी नाही काय बोलणं योग्य वाटतं. पहिल्या विरोधक तशा अर्थाने कोणीच नाही स्ट्रॉंग विरोधक, असं सगळे जे काय विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडणूक एक रेकॉर्ड ब्रेकिंग मताधिक्यांनी वहिनीला व दादांना विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं श्रद्धांजली ठरावी दादांना, कारण दादांचं लीड नेहमीच विक्रमी राहिलेलं आहे. बरोबर, सगळ्यांच्या मनात तेच होतं की बिनविरोध झाली असती तर ती खरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली असती, पण तसं नाही झालं. म्हणून यावेळेस गावागावी जाताना पण जिल्हा परिषदपेक्षा प्रतिसाद खूप लोकांचा होता. ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात तसं दिसत होतं. या प्रचारात आम्ही तुमचं भाषण ऐकलं, अगदी दादांचेच म्हणजे जे आठवणी आहेत उजाळामुळे लोक तुमच्या दादांना बघत होते. नाही बघा, दादांसारखं कधीच कोणी होणं नाही. त्यातल्या त्यात दादांचं एक मुलगा म्हणून, एक बारामतीकर म्हणून, माझं कुटुंब जे सगळे बारामतीकर आहेत त्यांच्या मनात जर कुठेतरी थोडे क्वालिटीज दादांचे दिसत असतील तर ते होणारच, ते भाग्य आहे. दादांच्या अपेक्षांना खरं उतरण्याचं सगळं ऑब्व्हियसली तुम्ही सगळं कुटुंब प्रयत्न करणार. पद्धतीने फिरत होते त्याच पद्धतीने तुम्ही फिरलात. लोकांचे प्रश्न जाणून घेताना काय वाटलं की दादांना हे सगळं एवढा सगळा संघर्ष आणि आता तो पण तुम्हालाच करायची वेळ आहे? नाही, मी गावागावी जाताना तुमचं बरोबर आहे, पण दादांनी अनेक वर्ष कष्ट घेतलेत आणि बरोबर आहे खूप काय मुद्दे होते आणि खरंच वाटलं नव्हतं की दादा आपल्याला सोडून म्हणजे गेलेत. मनात पण अजून ते वाईट वाटतं, पण लोकांची एक आशा आहे आणि जर मी त्यांचे कामं सर्वांचे करू शकलो आणि करतोच आहे तर मी नक्कीच ते करणार आणि सगळ्यांसाठी मी ठामपणाने उभा राहणार. बारामतीचं पालकत्व मुलगा म्हणून तुम्ही घेणार का? एरवी दादाच कारभार, पण आता किती नाही म्हणलं DCM पूर्ण राज्याचा पक्षाचा कारभार, पार दादा केंद्रात खासदार झालेत. बारामती एकूण मतदारसंघ दादांच्या जागी तुम्ही सगळे जे नाही बघा, दादांची जागा कोणी घेऊ नाही शकत. मी तुम्हाला सारखं बोलतोय आणि मी एकटाच नाही, वहिनी असू द्या, पारदादा असू द्या, मी असू द्या, आम्ही तिघं बारामतीसाठी कष्ट घेणार आणि काम करणार. धन्यवाद.